हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या आजच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। 7वा श्लोक सुरू आहे 8व्या अध्यायातील आणि त्याच्यावरती माऊलींचं निरूपण सुरू आहे। तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्येच मय्या अर्पित मनबुद्धिर्मां वैश्यस्य असंशया। मी संशय तुम्हालाच प्राप्त होशील जर तुझं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण केलीस तर। पण मरणी जयाजी आठवे ते त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते चितवा। याच ओळीवर माऊलीने विशेष भर दिलेला आपल्याला बघायला मिळतो। कालच्या चिंतनामध्ये आपण 78 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार केला होता। अर्जुना ऐशे झालिया मग न मर्जे देह गेलिया मा संग्राम केलिया भय काय तुझं। प्रपंच केल्याचं तुला भय काय वाटायची गरज आहे। संग्राम शब्दाचा अर्थ इथं आपल्या दृष्टीला आता आपण काय आता युद्धावर जाणार नाही आणि कशासाठी युद्ध करायची आपल्याला गरज नाही, कारण आमचं घरचंच युद्ध आम्हाला पुरेसं झालेलं आहे। त्यात आपण पुरेसे जखमी झालेल्या अवस्थेमध्ये विवळत बसलेलो आहोत। आपल्या प्रपंचातल्याच युद्धामध्ये आपण जखमी झालेलो आहोत आणि त्यामुळं अशा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये माऊली आपल्याला वर्णन करून सांगतात भय धरू नकोस, कारण असं जर झालं म्हणजे माझ्याशी तू एकरूप झालास आणि देह सोडताना माझे स्मरण करत देह सोडलास तर तू माझ्याशी एकरूप होशील आणि माझ्याशी एकरूप झाल्यामुळं तुझ्यातलं जे भेद जो आहे तुझ्यातला आणि माझ्यातला तो संपून जाईल। ते आत बाहेर आघवे मीची करुणी घालावे मग सवी काळी सोहावी मीच आहे। आणि म्हणून म्हणतात अर्जुना ऐशी झाली। जर असं झालं आत्मज्ञान तुला जर प्राप्त झालं तर मग न मरिजे देह गेलिया, देह गेला तरी तू मरणार नाहीस। मरण शब्द हा शरीराचा आहे। ते म्हणतात मग न मरिजे देह गेलिया, देह गेल्यामुळं मरण येत नाही। खरा मुद्दा तो आहे। आपण म्हणतो एखाद्याचा देह गेला की मरण आलं, हे सामान्य जीवाचं वर्णन आहे। पण ज्ञानी पुरुष आणि संत बोलतात ज्यांचा जीवपणा गेला तो अगोदरच मेलेला असतो, त्यामुळे त्याचा देह गेल्यानंतर त्याला भय उरायची काही गरज नाही। कुठल्याही संग्रहाबद्दल आसक्ती असायची गरज नाही। कोणतेही संबंध त्याला खेचू शकत नाहीत आणि म्हणून तो मेल्यासारखाच आहे। हे वर्णन झाल्यानंतर 79 नंबरच्या ओवीमध्ये माऊलीने एक प्रसिद्ध ओवी आहे। तू मन बुद्धी साचेशी, साचेशी म्हणजे अगदी खऱ्या प्रमाणाने जरी माझी या स्वरूपी अर्पिशी, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जर अर्पण केलंस तर मातेची गा पावशी ही माझी भाक, मलाच प्राप्त होशील अशी मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो। मी तुला शपथ देतो। माझी भाक, भाक शब्दाचा अर्थ आहे मी प्रतिज्ञेने सांगतो, शपथ देतो, वचन देतो या अर्थानं म्हणतात। काय भगवंत वचन द्यायला लागले बघा। वास्तविक काय द्यायची काही गरज होती काय। सांगितलेलं आहे ऐकणं असलं तर ऐक, नाही तर सोडून दे असं ते म्हणले असते। पण अर्जुनाचा विश्वास असून सुद्धा परत आणि शपथपूर्वक सांगतात। काय अर्जुनाचा विश्वास नव्हता, भगवंताच्या सांगण्यावरती होता, म्हणूनच त्यानं आपल्याला आपलं सगळं भगवंताला अर्पण करून टाकलेलं आहे अर्जुनानं। आणि तरी सुद्धा भगवंत शपथ घेऊन सांगतात। यावरून एक गोष्ट लक्षात येते की त्यांना ते ठासून सांगायचं आहे, पटवून द्यायचं आहे, सत्यता सांगायची आहे। काय सांगितलं, तू मन बुद्धी साचेशी, तुझी मन आणि बुद्धी अभिमान रहित माझ्या स्वरूपा ठिकाणी अर्पण जर करशील
अभिमान रहित असली पाहिजे, साचेशी म्हणजे प्रामाणिकपणाने शुद्ध झालेली खरी बुद्धी, खरं मन जर माझी या स्वरूपी अर्पिशी माझ्या ठिकाणी जर अर्पण केलीस माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी, तर मातेची गपाविषयी, मातेची म्हणजे मनाची होऊन प्राप्त होशील. ही माझी भाग, ही माझी शपथ आहे किंवा माझं सांगणं आहे, माझं वचन आहे. तू ऐकच, तुला ऐकणं बंधनकारक आहे म्हणून शपथ घातलेली आहे. ती शपथ आम्हाला सुद्धा घातलेली आहे बरं काय. आता आम्ही शपथ पाळली तर पाळली, नाही पाळली तर राहिली मग. कारण मन आणि बुद्धी हेच खरी साधन आहेत. फार मोठी, सगळ्यात मोठी साधन कोणतं असतील तर मन आणि बुद्धी आहे. देहापेक्षा याला महत्व आहे. अंतरंगातल्या इंद्रियांना म्हणजे मनबुद्धीला खूप महत्व आहे. पायाची इंद्र कधी कधी अशुद्ध झालेली असतील, अपवित्र झालेली असतील, पण मनाचं अपवित्र जे आहे पावित्र्य किंवा बुद्धीची अशुद्धी जी आहे ती अशुद्धी आपल्या विकारावर अवलंबून असते. आपल्यातले विकार जर संपले तर मन आणि बुद्धी शुद्ध होते आणि शुद्ध झालेली बुद्धी भगवंताच्या ठिकाणी आपोआप अर्पित होते. पण ते म्हणतात तरी तू मन बुद्धी साचेशी प्रामाणिकपणानं जर तू मला मन आणि बुद्धी अर्पण केलीस तर. कारण प्रामाणिकपणा हा निष्ठा ज्याला आपण म्हणतो ही परमार्थामध्ये जास्त काय केली जाते, मॅटर करते. आणि गोष्ट ती आहे, खरं ज्याला काउंट केलं जातं ना ती निष्ठा असते, भाव असतो. तो भावच आत असतो, तो दिसत नाही. त्यामुळे भाव जर नसेल ना तर कोणत्याही प्रकारची अर्पण केलेली गोष्ट भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून मन आणि बुद्धी अर्पण करणं म्हणजे स्वतःचा भाव अर्पण करणं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने यथार्थाने म्हटलेलं आहे. साचेचे शब्द त्यासाठी वापरला आहे. खऱ्या अर्थाने मन बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करशील तरच माझी प्राप्ती तुला होईल असं माऊली म्हणतात. म्हणून मनाचे संकल्प आणि बुद्धीचे निश्चय आहेत हे भगवंताच्या स्मरणात आणि भगवंताच्या प्रीत्यर्थ व्हावेत. माझ्या मनाची सगळी कार्य जे मन धावतं, तुकोबा म्हणतात ना, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. माझं मन धावणारं मन तुझ्या चरणावरती स्थिर झालं आणि बुद्धीसुद्धा स्थिर होते. मन एकदा स्थिर झालं की मुळात बुद्धीचं स्थैर्य जास्त अगोदरचं आहे. पण मनामुळं, मनाचे नादाला लागल्यामुळं बुद्धीसुद्धा चुकीचे निर्णय घेऊन बसते. त्यामुळे त्याला विवेक कळत नाही, विचार कळत नाही. आणि विचार कळत नसल्यामुळं मनाच्या नादाला लागून बुद्धीची सुद्धा चुका होत असतात. त्यामुळे इंद्रिय तशीच करत असतात. इंद्रिय काय स्वतःची काही करत नाही, कारण ती जड आहेत ना, हालतील कशी सांगा. एखादा समोर एखादा शस्त्र ठेवलेलं आहे, ते शस्त्र उठत नाही आणि दुसऱ्याला मारत नाही. जोपर्यंत एखादा चेतन तिथपर्यंत जात नाही, जीव तिथपर्यंत गेला पाहिजे तरच ते हलणार आहे. तसं मन आणि बुद्धी काहीतरी करत असतील तरच इंद्रिय कार्य करत असतात. पण बाहेरचे मॅसेज पाठवण्याचे काम मात्र इंद्रिय करत असतात. बाहेर जे काय चाललेलं आहे ना ते सगळं मनापर्यंत पुरवतंय. मन म्हणते हे चांगलं आहे, तू कर तसं आता. मग कर म्हटलं की ती डोळे तसेच करायला लागतात, कान तसंच ऐकायला लागतात, तसाच त्याचा व्यवहार सुरू होतो. म्हणून म्हणलेलं आहे, जोपर्यंत मन आणि बुद्धीचं कार्य व्यवस्थित चालू नाही आणि भगवंताच्या प्रीत्यर्थ ती मन आणि बुद्धी वापरली जात नाही तोपर्यंत खरा परमार्थ होतच नाही. आम्ही जनरली सगळीजण परमार्थ करतो ना, शरीराचा परमार्थ करतो. देवपूजा करतो शरीरानं, तीर्थयात्रा करतो शरीरानं. कुठं भाव असेल तर तो फार महत्वाचा आहे. मनानं तीर्थयात्रा केली पाहिजे, शरीराबरोबर मनही तीर्थयात्रेत असलं पाहिजे. देवपूजेत आपल्या देहाबरोबर मन सुद्धा ते देवपूजेत असलं पाहिजे. पण मन कुठेतरी भटकत असतं आणि देव तरी आपण पूजा करत असतो. मला तो कर्मे फिरे जीव फिरे मुकमही, मनवा तो दहु दिशा फिरे ये तो सुमिरन नाही. कबीर महाराज म्हणतात, मन 10 दिशाला फिरत असेल तर जीव काय बोलते किंवा माळ हातातली काय करते, काय चालू आहे हातात त्याची क्रिया, आणि जिभेची क्रिया काय चालू आहे याला फार महत्व नाही. हा क्रियाशील असणारा क्रियेचा परमार्थ आहे. पण विचाराचा परमार्थ जो आहे तो मन बुद्धीनंच करावा लागतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे, मनाला फार मोठं स्थान आहे. सकळ इंद्रिया माझी मन ही प्रधान, तेही करे ध्यान विठोबाचे. तुकाराम महाराजांचा आवाजच आहे, माझ्या सगळ्यात आवडीचं महत्वाचं इंद्रिय मन आहे. आणि तेच जर भगवंताचं ध्यान करायला लागलं तर इंद्रिय काय करतील सांगा. इंद्रिय जड आहेत,
कान डोळे हे मनाचं ऐकून सगळं करत असतात. जर मनानं व्यवस्थित त्यांना जर आदेश दिले तर ती इंद्रिय व्यवस्थित काम करतील. आपलं तसंच होतं, आपण मन वेगळं सांगत असतं आणि वेगळं सांगितलेलं बुद्धीचं ऐकत नाही आणि म्हणून इंद्रिय नको ते करत असतात. म्हणून इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे, मन काय करत असतं? इच्छा करत असतं, संकल्प करत असतं, कामना करत असतं. पण त्या कामना पूर्ण करण्याचं काम ते ह्या जड दश इंद्रियांच्या द्वारे करून घेत असतं. इकडं बघ असं म्हटलं की ते बघायला चालू करतं. डोळ्यांना काय समजत नाही, कानानं काय कळत नाही, काय ऐकावं, काय पाहावं, काय चाखावं हे इंद्रियांना कळत नाही. म्हणून मनाचे संकल्प आणि बुद्धीचं निश्चय जे असतात ते भगवंताच्या स्मरणात असलं पाहिजे. आपण सतत जर भगवंताच्या स्मरणात असू ना तर ते मन आणि बुद्धी कुठेही बाहेर जाणार नाहीत, ते अर्पण झाल्यासारखी होतील. मन अर्पण करणं म्हणजे मन एक नावाची वस्तू आहे, ती काही देवाला द्यायची नाही. तर मनानंच भगवंताची सेवा, मनानंच बुद्धीनंच भगवंताचं नामस्मरण, हरिबुद्धी जपे. हरिबुद्धी प्राप्त झाली पाहिजे. हरिबुद्धी निर्माण झाली ना तो नर दुर्लभ. हरिपाठामध्ये माऊली बोलतात, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेची सुलभ. रामकृष्ण हे सगळं सुलभ आहे, पण हरिबुद्धी जागृत झाली पाहिजे. हरिबुद्धी जागृत झाली तर तेच जे स्मरण आहे ते प्रामाणिक होईल. आणि तो शब्द प्रामाणिक शब्द वापरलाय, मन बुद्धी साचेशी. म्हणजे खऱ्या अर्थानं यथार्थपणे तुझी मन आणि बुद्धी मला अर्पण केलीस. नाटक काय करायचं नाही, मी अर्पण केलंय, मी अर्पण केलंय असं नाही नाटक. तर ते आपोआप अर्पण झालं पाहिजे. मग मन शिल्लक राहील कसं? बुद्धी जर अर्पण झाली तर ती शिल्लक राहील कशी सांगा बघू? जाग्यावरच नसते. म्हणून मन आणि बुद्धी फक्त परमेश्वराच्याच ठिकाणी स्थिर होतात, अन्य प्रपंचाच्या ठिकाणी स्थिर होत नाही. हे त्याचं एक मुख्य लक्षण आहे. मग त्याला स्थिर करायचं असेल तर नामात आणि ध्यानात आणि भजनातच त्याला स्थिर करावं लागेल. बुद्धीला तत्वचिंतनामध्येच गुंतवावी लागेल, नाहीतर बुद्धी मग नको ते निर्णय घेऊन बसेल. म्हणून मनाला, माझ्या मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद गोविंद. तुकाराम महाराज बोलतात, माझ्या मनाला काय लागू दे? तर गोविंदाचा छंद लागू दे. आम्हाला आता छंद आहे, मुलाबाळांचा छंद आहे, प्रपंच वाढवण्याचा छंद आहे, शांत बसायचं नाही, सारखी धडपड करण्याचा छंद आहे. नाही, बसून चालत नाही म्हणतात, बसणं म्हणजे मृत्यू आहे. ठीक आहे, धावताय पण कोणत्या दृष्टीने धावतोय ते आपण पाहिलं पाहिजे. मनाचे संकल्प चालू आहेत पण कोणते संकल्प चालू आहेत हे पाहिलं पाहिजे. आणि बुद्धी जे निर्णय घेते ते कोणते घेते? म्हणून भगवंत जे आहेत ते भगवंत फक्त मला म्हणतात, मला मन दे, दुसरं काही देऊ नकोस, तू मन हे मीची करी, दुसरं काही आज्ञा दिली नाही. माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी. जग जे दिसते ना ती माझंच रुपडा आहे असं समजून नमस्कार करत राहा. त्यासाठी मनाला काय कर, माझं तू रूप करून टाक, म्हणजे मन तुझं शिल्लकच राहणार नाही. गोपींच्या ठिकाणी मन आणि बुद्धी नव्हती. गोपींनी मग कशानं कसा परमार्थ केलाय? अंतःकरणाचा परमार्थ होता. पण खरं बघायला गेलं तर त्यांचे देह कुठे होते? देह होते त्यांच्या कामात, दूध दही विकण्याच्या कामात, आपल्या मुलाबाळांना सांभाळण्याच्या कामात, घरच्या सगळ्या गोष्टी करण्याच्या कामात त्या असायच्या. पण असताना सुद्धा त्यांचं मन मात्र भगवंताच्या ठिकाणी असायचं. अक्रूराला भेटीसाठी पाठवलं होतं भगवंताने, जा आणि त्या गोपिकांना सांगून ये, अरे तुमचे श्रीकृष्ण कुठे गेलेले नाहीत, तुम्ही मनानं त्याचं चिंतन करा, म्हणजे तो कुठेही जात नाही. हे सांगायला अक्रूर जेव्हा गेलेत ना वृंदावनात, त्यावेळी त्या गोपिका सांगायला लागल्या, जमालेल्या तर रडायला लागलेत, तू आलास आणि माझ्या कान्हाला का घेऊन आला नाहीस, कृष्णाला का आणलं नाहीस? आम्ही त्यांच्या आठवणीमध्ये व्याकुळ झालेला आहे. अक्रूर ज्ञानीभक्त होता आणि ज्ञानीभक्त असताना तो म्हणतो, अरे तुम्हाला जर चिंतन करायचं असलं तर मनानं त्याचं चिंतन करा, मनानं त्याला पकडता येतो. पण त्यावेळी दिलेलं उत्तर गोपिकेनं महत्वाचं आहे. एक गोपिका म्हणते,
अरे ज्या मनाने त्याचं चिंतन करायचं आहे ते मनच तो घेऊन गेलाय. आता कशाने चिंतन करू आम्ही? याला म्हणायचं मन अर्पण करणं, बुद्धी अर्पण करणं. स्वतःची बुद्धी चालवायची नाही. एक तर शास्त्राची बुद्धी नाही तर संतांची बुद्धी वापरावी लागते. अन्य बुद्धी जर वापरायला लागली तर त्या बुद्धीचं बुद्धीपण जे आहे वैभव सगळं निघून जातं. बुद्धीचं खरं वैभव माऊलीने हरिपाठामध्ये एका तुकड्यामध्ये सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकीशी राजे सकळ सिद्धी. जी बुद्धी भगवंताचाच विचार करते, भगवंताचं चिंतन करते, तीच बुद्धी खरी आहे, तेच तिचं वैभव आहे. नाहीतर दुसरी बुद्धी जी आहे दुसऱ्याला अडचणीत आणणारी, कटकारस्थान करणारी, दुसऱ्यांना बदनाम करता येण्यासारखी काहीतरी मुद्दे शोधून ते कसं त्याला बदनाम करता येईल हे पाहणारी ही बुद्धी जी आहे ही बुद्धी दुर्बुद्धी म्हटलेली आहे संतांनी त्याला. त्यामुळे असल्या दुर्बुद्धीनं प्रपंच होणार नाही. पण शुद्ध झालेली अर्पित झालेली बुद्धीच भगवंताचा विचार करू शकते, अन्य करू शकणार नाही. त्यामुळे गोपींनी कसं जर भगवंताला मन दिलं होतं आणि मन दिलं होतं म्हणून त्यांच्याकडे काहीच नव्हतं. जेव्हा दूध दही विकायला त्या जायच्या तेव्हा त्या दूध घ्या, दही घ्या, लोणी घ्या असं न म्हणता कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या असं म्हणायच्या. त्यांना लक्षात यायचं नाही की आपण काय विकायला आलोय. कारण त्या भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या मनाची पकडच घेतलेली होती. त्यामुळे त्यांच्या तोंडातून जे शब्द यायचे ते कृष्णासाठीच यायचे. म्हणून कृष्णासाठीच आपलं भजन असलं पाहिजे, भगवंतासाठीच आपलं भजन असलं पाहिजे. आपलं भजन तसं नाही. म्हणून गोपिका काय म्हणायच्या की दूध घ्या, लोही घ्या विसरल्या त्या. आणि त्या काय लक्षात काय राहायचं त्यांच्या? गोविंद 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 घ्या, गोपाळ घ्या असे शब्द तिच्या तोंडातून यायचे. कारण त्यांच्या डोक्यावर दह्या दुधाचे माठ होते पण त्यांच्या डोक्यात नव्हते. डोक्यात म्हणजे मनात नव्हते. मनात असलं ना तेच बाहेर पडत असतं. गोविंद गोपाळ असे शब्द त्यांच्या बाहेर तोंडातून का पडत होते? कारण त्या गोपिकांच्या मनातच भगवंत होता. म्हणून जे मनात असतं तेच बाहेर पडत असतं. तसं बाहेर त्यांच्यात गोविंद गोपाळ पडत होता. आम्ही कदाचित देवाच्या मूर्ती विकायला गेलो तरी सुद्धा आपण दुसरंच काहीतरी बोलू. पण गोपिका दूध दही विकताना सुद्धा भगवंताला विसरत नाहीत. हे त्यांनी मनबुद्धी अर्पण केलेल्याचं लक्षण आहे. यथा गोपिका शब्द वापरलेला आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये म्हणतात, ते नारद म्हणतात भक्ती कुणासारखी असली पाहिजे? गोपिकासारखी असली पाहिजे. कारण मनबुद्धी तिने अर्पण केलेली आहे. म्हणूनच त्यांच्या मनाला गोविंदाचा छंदच लागलेला होता. म्हणून मनाचे संकल्प हे आपले सुद्धा भगवंतासाठी असले पाहिजेत. सारखा विचार भगवंताचा, बुद्धीचा विवेक आणि विचार हा भगवंतासाठी असला पाहिजे. म्हणून इंद्रिय, मन, बुद्धी हे भगवंत म्हणतात तुझ्याकडं तुला ठेव जा. मला ती इंद्रिय आणि तुझं काय बुद्धी काय देऊ नकोस, तुझ्याकडंच ठेव. ती फक्त अर्पित असली पाहिजे. तुझ्याकडे ठेव. तुझी प्रॉपर्टी तुझ्याजवळ असू दे, तुझा बँक बॅलन्स तुझ्याजवळ असू दे, पण हा बँक बॅलन्स हा भगवंताच्या कृपेचं फळ आहे. हे मी जगतो ही कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. हे माझं सगळं जे चाललेलं आहे ते भगवंताच्या कृपेनं चाललेलं आहे. याला म्हणायचं अर्पण करून त्याचा वापर करणं आहे. म्हणून सगळे जे आहे ते पण मन आणि बुद्धी तुझ्याकडे ठेव म्हणतात भगवंत. पण त्यातनं निर्माण होणारे जे संकल्प आहे, त्या इच्छा आहेत मला अर्पण कर. माझ्यापेक्षा तुझी इच्छा दुसरी कुठली राहता कामा नये. माझ्याच प्राप्तीची इच्छा तुझ्या मनामध्ये असली पाहिजे, म्हणजे मोक्षाची तळमळ असली पाहिजे. एक सुंदर छोटाशी हकीकत सांगितली जाते. सत्यभामेच्या पित्याने भगवंताला लग्नामध्ये, सत्यभामेचं लग्न लावलं भगवान श्रीकृष्णाशी त्यावेळी. तर त्या लग्नामध्ये तो सेमंतक नावाचा मणी जो आहे तो भगवंताला दिलेला होता. घ्या जावई म्हणून भेट दिलेला होता. हा सेमंतक मणी म्हणजे काय साधा मणी नव्हता बरं काय, जगत विख्यात आणि विश्वामधला श्रेष्ठ असा मणी होता तो. आणि तो मणी भगवंताला त्यांनी दिलेला. श्रीकृष्ण म्हणले मला नको आहे तुमचा मणी वगैरे काय नको, पण तू सारखा आग्रहच कराला मणी घेतलाच पाहिजे, मणी घेतला पाहिजे. म्हणजे काय आहे त्यामध्ये?
म्हणजे दोन मन सोनं रोज ह्यातून निर्माण होते, ह्या सेमंतक मनीतून. भगवंत म्हटले काय करायचं, मला काय मनाचा उपयोग काय. शेवटी तो ऐकायलाच तयार नाही, सत्यभामाचा वडील. आणि म्हणून काय केलं, तो म्हटले, भगवंत म्हणले, तो मणी आहे ना तो तुझ्याकडे ठेव, आणि ते दोन मन सोनं होते येते ना ते मला पाठव, तुला अर्पण करायचं आहे ना ते मला पाठव. मी माझी त्याची व्यवस्था, कुणाला कुठल्या प्रजेला द्यायची ती माझी बी व्यवस्था करतो. पण शेमंतक मणी तुझ्याकडे ठेव. म्हणजे तू मला, भगवंत काय म्हणतात, तू मला तुझं शरीर, इंद्रिय, मन देऊ नकोस, पण त्यातून निर्माण होणारे जे संकल्प आहेत, विचार आहेत, ते माझ्याच प्रीत्यर्थ होऊ द्या. तुझं मन, तुझं शरीर तुझ्या जवळच ठेव. जसा शेमंतक मणी ठेवायला सांगितला तसं. म्हणून मनाने आणि बुद्धीनं तू माझ्याशी एकरूप झाला पाहिजेस. एकरूप होण्याची गोष्ट भगवंत सांगतात. एकरूप व्हायला एकच गोष्ट आहे, ती म्हणजे मन आणि बुद्धी. जी गोष्ट तरल असते, सूक्ष्म असते, तीच दुसऱ्या सूक्ष्माशी एकरूप होऊ शकते. हा त्यातला मुख्य सिद्धांत आहे. माझे हाडानं आणि त्या सप्तधातूनं बनलेला माझा देह, पंचमहाभूतानं बनलेला माझा देह, तो त्या सूक्ष्म असलेल्या व्यापक भगवंताशी एकरूप होणार नाही. त्यामुळं देह पडतो आणि तसाच राहतो, पण मन मात्र आणि बुद्धी तेवढं जाते. आणि मन बुद्धी पुन्हा जन्माला येत असते. मन जन्माला कोण येतंय, मन जन्माला येते, शरीर जन्माला येत नाही. तर मन काय करतंय, कुठल्या तरी एका शरीराचा आकार धारण करतं आणि जन्माला येतं. आणि राहिलेले पूर्वीचे संकल्प, केलेल्या इच्छा आणि कामना सगळ्या भोगायसाठी तयार राहतं. म्हणून भगवंतांनी सूचना दिलेली आहे, तुझं मन मला अर्पण कर एकदा. आणि तुझं मन मला अर्पण केलं की त्यातल्या सगळ्या ज्या विकारणी संकल्प जे आहेत ते शुद्ध होऊनच बाहेर पडतील. आणि त्यासाठी तू माझ्याशी एकरूप होताना मन बुद्धीने एकरूप हो असं म्हणतात. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम करी. 9वा अध्याय आपल्याला त्यासाठी ही फार श्रेष्ठ दर्जाची गोष्ट सांगतोय. शेवटी समारोपातली उभी आहे 9व्या अध्यायातली. तू मन हे मन मना भाऊ मद भक्तो मध्याजिमा नमस्करो, असा जो श्लोक आहे 9व्या अध्यायातला. 18व्या अध्यायात तसा श्लोक एक आहे, पण 9व्या अध्यायात पण तो श्लोक आहे, मन मना भाऊ मद भक्तो. तू माझं मन मन मना भाऊ आणि मन मना भाऊ मद भक्तो मध्याजिमा, म्हणजे भक्त हो, मन माझं तुझ्यासारखं कर, तुझ्या मनाला माझं स्वरूप करून टाक. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी. सगळं भजनात माझ्या प्रेम असावं, आणि जे भजनात प्रेम धरतोस ना तेच प्रेम जगावर असू दे. माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एखादे. सर्वत्र म्हणजे काय, जगात फिरायला जाशील ना त्यावेळी तूच तेवढा देव आहेस असं समजू नकोस. जन्मलेली सगळी मीच जन्माला घातलेली आहे, सगळीच देवाची रूप आहे असं समजून त्यांच्याशी वाग. काय झगडा तंटा होईल काय सांगा बघू, होणार नाही. माझ्या जसा देव आहे तसा समोरच्यात देव आहे अशी कल्पना कर, आणि तुझ्या मनाच्या ठिकाणी मला चालून बसव. म्हणजेच काय होईल, मग त्यासाठी मन शुद्ध असायला पाहिजे की नाही, आपलं बुद्धी शुद्ध असायला पाहिजे की नाही. भगवंत राहायला ज्या मनामध्ये येणार आहेत ती मन कसं असायला पाहिजे, चित्त कसं, अंतःकरण शुद्ध असायला पाहिजे. आणि या शुद्ध झालेल्या अंतःकरण जर असेल तर तू मलाच येऊन प्राप्त होशील. कारण शुद्ध अंतःकरण म्हणजे लय झालेलं अंतःकरण. स्थिर झालेलं अंतःकरण हे लय झालेलं असतं. त्यामुळे तिथं कुठल्याही प्रकारची प्रतिबिंब उमटत नाही. त्यामुळे तू मलाच प्राप्त होशील, भगवत स्वरूप होशील. कारण मन हे तरल आहे, सूक्ष्म आहे, बुद्धी सूक्ष्म आहे, तरल आहे. दोन्ही, मन हे वायूचं आहे, बुद्धी ही तेजाची आहे. त्यामुळे त्यात जडपणा नाही बरं काय. त्यामुळं सूक्ष्मता आहे, व्यापकपणा आहे. त्यामुळं भगवंताशी एकरूप होणारं हे 1-2च घटक आहेत आपल्या शरीरामध्ये, जे भगवंतानं आपल्याला देणगी दिलेली आहे. म्हणून जर खराच परमार्थ, ज्याला खरा परमार्थ करायचा आहे प्रामाणिक, तू मन बुद्धी साचेशी जरी माझी या स्वरूपी अर्पेशी, प्रामाणिकपणानं जर तुझं मन अर्पण केलंस तरच तो परमार्थ. देहानं किती उड्या मारा, पण मनाच्या उड्या जोपर्यंत थांबत नाहीत ना, बुद्धीचा निर्णय जेव्हा चुकीची थांबत नाहीत ना,
तोपर्यंत आपण शरीराने केलेला सगळा परमार्थ व्यर्थ जातो. फक्त आपल्या समाधानासाठी, दुसऱ्याला दाखवण्यासाठी योग्य आहे. म्हणून नाम हे वैखरीनं घ्यावंच, पण हळूहळू ते मध्यमेतून उतरावं, हा मुद्दा त्यातला आहे. आणि मध्यमेतून परापश्चंतीपर्यंत जावं. 4 वाणी आहेत, तर 4 वाणीने एकाच वाणीनं आपण नाम घेतोय आत्तापर्यंत. खरं नाम जे आहे ते परेपर्यंत पोहोचले पाहिजे. कारण परावाणी ही भगवंताच्या जवळच आहे, अगदी जवळ आहे. परावाणी ही भगवंताच्या जवळ आहे. म्हणून मनापासूनच सगळं घेतलं पाहिजे. मनानं घेतलेलं म्हणजे परावाणीनं घेतलेला. वैखरी, मध्यमा आणि कुठली पश्चंती आणि परा, अशा 4 वाणी आहेत. या 4 वाणीतली परावाणी, परेच्या जवळ, परे ऊन परते घर तेथे राहू निरंतर, असं नामदेव महाराज म्हणतात. कारण अगदी जवळच मनाच्या किंवा त्या परावाणीच्या जवळच भगवंत राहतात. म्हणून तू मन माझं स्वरूप करून टाक. माझ्या भजनावरती प्रेम तुझं असू दे. माझ्यावर जसं प्रेम करतोस तसं जगावर प्रेम कर. जगाचं वाईट करून तू भगवंतावर प्रेम करू शकणार नाहीस. जर तू जगाला आवडत नसेल तर तू मलाही आवडणार नाहीस. म्हणून जगाला आवडेल. आता जगाला आवडेल म्हणजे काय? जग आता उलटं सुलटंच वागत असतं. जगाची तृप्ती आणि समाधान करत बसलो आपण तर जग कधीच समाधानी होणार नाही. पण तरीसुद्धा तुकोबांच्यावर आपलं प्रेम आहे. का प्रेम आहे? त्यांचं भगवंतावर प्रेम आहे. म्हणून ज्ञानोबांच्यावरती आपलं प्रेम आहे, कारण त्यांनी जगाला ते करून दिलेलं आहे, सगळं देऊन गेलेले आहेत. म्हणून याचाच विचारलेला आहे, तू जगावर जर प्रेम करायला शिकशील तर माझ्या प्रेमाची लक्षणं तुला समजायला लागतील. कसं देवावर प्रेम करायचं असतं? आई जशी मुलावर करते तसं. हे वेगळं जड प्रेम आहे, लौकिक प्रेम आहे. पण अलौकिक प्रेम जे आहे देवावरलं, ते देवावरलं प्रेम करायला शिकायची पाठशाळा कुठली? जग आहे, कुटुंब आहे. कुटुंबातच शिकायचं असतं प्रेम कसं असतं ते. जेव्हा कुटुंबातच प्रेम फुलतं ना, त्यावेळी देवावर प्रेम करायला वेगळं काही शिकवावं लागत नाही. असंच प्रेम देवाकडे वळवायचं असतं. पाटाचं पाणी जसं वळवायचं तसं वळवायचं असतं. म्हणून म्हणतात काय, तू मलाच प्राप्त होशील आणि हे जे मन जे आहे हे तरल मन मलाच अर्पण कर. तुकोबा म्हणतात ना, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मन हे तुळशी अर्पू ऋषिकेशे. सुंदर अभंग आहे तो, हे आपण बघावं तिथं. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, अशी त्याची सुरुवात आहे. गाथेमध्ये सापडेल आपल्याला तो. मन हा मोगरा आहे, फुलं आहे, आणि ही फुलं मला अर्पण करायची आहेत देवाच्या ठिकाणी. आता ही फुलं ताजी, टवटवीत, प्रसन्न असली पाहिजेत. प्रसन्न म्हणजे विकाररहित असली पाहिजेत. जर खराब झालेली, नासलेली, शिळी फुलं असतील तर ते आपण देवाला अर्पण करतो का? नाही करणार. म्हणून माझं मन, माझी बुद्धी ही शिळी नको पाहिजे. म्हणजे कशी पाहिजे? प्रसन्न पाहिजे. प्रसन्न कशाने राहील? समाधान असेल आपल्या जगण्यामध्ये तर प्रसन्न राहील. काहीतरी सारखं हे पाहिजे ते पाहिजे अशी वकवक असेल ना त्या मनाला आणि बुद्धीला, तर ती मन आणि बुद्धी स्वच्छ राहत नाही आणि त्यामुळं ते अर्पण करण्याच्या लायकीची राहत नाही. भगवंत 12व्या अध्यायामध्ये अशी समानच उभी टाकलेली आहे बघा. म्हणून ही माझी या स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी येतुलिनी सर्वव्यापी मीची होशील. मी माझं सर्वव्यापक जे स्वरूप आहे त्या सर्व व्यापक त्याला प्राप्त होशील. तू काय करशील तर माझी या स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी. निक्षेप करणं म्हणजे अर्पण करशील. त्यावेळी तू येतुलिनी एवढ्यामुळंच सर्वव्यापी मीची होशील. मी जसा सर्वव्यापी आहे तसा तू सुद्धा सर्वव्यापी होशील. म्हणजे एखाद्या समुद्राच्या थेंबानं समुद्रातच जावं म्हणजे तो समुद्र रूप होतो. तो बाजूला पडला तर त्याला थेंब म्हणतात आणि समुद्रात पडला तर त्याला समुद्र म्हणतात. मग समुद्र व्हायचं असेल तर थेंबानं कुठं जायला पाहिजे? समुद्र रूप व्हायला पाहिजे. मग समुद्र रूप व्हायला साधन कोणतं आहे? मन बुद्धी निक्षेपी माझ्या स्वरूपी तू येतुलिनी सर्वव्यापी मीची होशील. मलाच जर माझं स्वरूप तुला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुझे महत्वाचे 2 घटक आहेत, ते तेवढे मला दे. बाकी तुझं शरीर, तुझा प्रपंच तुझ्याजवळ ठेव जा. पण हे जर मला दिलंस म्हणजे अंतःकरणच. मन बुद्धी हे लाक्षणिक अर्थानं वापरलेले शब्द आहे. मन बुद्धी चित्त अहंकार हे 4ही मला दे. मग तो हम वाचा चित्त अंग देवो निया शरण निग
शरण येण्याची प्रक्रिया जी आहे ती मनाने आणि बुद्धीनं शरण येणं खरं आहे. मग काय 10 वेळा आपण डोकं ठेवतोयच की देवाच्या पायावरती, प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन प्रदक्षिणा घालतोयच ना. मग पायांचं काय झालेलं नाही का पुण्य झालं की. पण तरी सुद्धा मनानं काय विचार केला हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मी मनानं काय करत असतो, नाम घेतो तोंडानं, पण मनानं मी काय करत असतो हे महत्वाचं आहे. बुद्धी काय करत असते माझी हे महत्वाचं आहे. माझं शरीर काय करते ना हे महत्वाचं नाही. म्हणून इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे माझी या स्वरूपी मन बुद्धी निक्षेपी म्हणलेलं आहे. म्हणून एकदा अंतःकरणाचा लय झाला की मन बुद्धीचा सुद्धा लय होतो. आणि लय झाल्यामुळं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब आहे जो जीव आहे तो नाहीसा होतो. मी 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 असं म्हणणार नाही परत. तो जीव जो मी मी म्हणतो तो जीव रूपानं स्वतःला बाजूला समजतो. तो बाजूला राहणार नाही. तो त्याच्याशीच एकरूप होईल म्हणजे भगवंताशी एकरूप होईल. म्हणजे प्रतिबिंब आहे ते बिंबरूप होऊन जाईल. कारण प्रतिबिंबावरच आमचा सगळा खेळ चाललेला आहे. सगळा संसार हा प्रतिबिंब आहे, भगवंताचं प्रतिबिंब आहे. पण संसाराकडे बघत बघत शरीर हे प्रतिबिंब आहे. पण शरीराकडे बघत बघत ब्रह्मांडाचा विचार कर. ज्यानं शरीर एवढं निर्माण केलं त्यानंच ब्रह्मांड निर्माण केलं. असा तो कोण आहे त्याची एकदा ओळख करून घ्यायला पाहिजे ना. पण त्याची ओळख न करून घेता मी नुसत्या शरीरातच गुंतून राहिलो, मी या जड जगामध्येच गुंतून राहिलो. त्यामुळे या जडत्वामुळे मलाही जडत्व आलं. मग व्यापक काय, व्यापकतेचा अंदाज कसा येईल सांगा बघू. म्हणून जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबामध्ये आपण गुंतलेलो आहोत. जीव हे प्रतिबिंब आहे, चिदाभास त्याला म्हणतात. ह्या प्रतिबिंबातनं ज्या घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्यालाच मनबुद्धी चित्त अहंकार सहाय्य करतात. ते जीवाचे घटक आहेत. अंतःकरण हे जीवाचंच घटक आहे. अंतःकरणातच प्रतिबिंब पडत असतं. अंतःकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला जीव म्हणतात. म्हणून अंतःकरण जर नसेल तर जीवपणा राहणार नाही. मुद्दा हाच आहे. अंतःकरण राहील म्हणजे काय होईल, अंतःकरण जर अर्पण झालं, ज्ञानाच्या भाषेमध्ये मन उन्मन झालं तर, आणि बुद्धी कशी झाली, प्रज्ञा झाली. ज्याची बुद्धी प्रज्ञा होते. प्रज्ञा म्हणजे सगळं जाणून स्थिर होते. ज्ञानाची भाषा आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलेली आहे. पण भक्तीची भाषा कशी आहे, तुझं जे जे म्हणून काय आहे ना ते मनापासून मला अर्पण रिकामा होतो. म्हणजे तुला माझा अधिकार, त्याच्यावर माझा अधिकार आहे, माझ्या मालकीचा आहे असं वाटणार नाही. हे सगळं आहे ते देवाचं, माझं काही नाही. याला म्हणायची भक्ती. आणि उन्मलिन अवस्थेमध्ये प्रयत्नपूर्वक जाणं हे ज्ञानाचा भाग आहे. म्हणून भगवंताशी एकरूप होताना हे जे अंतःकरणात जे प्रपंचाचं सतत स्फुरण होत असतं जीव रूपानं, त्यामुळे मी भगवंताशी एकरूप होऊ शकत नाही. म्हणून मन हे नेहमी बुद्धीचं ऐकत असतं बरं का. जर बुद्धीचं ऐकायला लागलं तर त्याचं भलं होईल. जर त्यानं इंद्रियांचं ऐकलं तर ते अधोगतीला जाईल. मागच्या वेळा आपण जे विचार केलेला आहे, मन हे कसं आहे, मनाकडं दोन्ही क्रिया आहेत. मन जर चांगल्या बाजूला लागलं म्हणजेच बुद्धीच्या बाजूला घसरलं तर ते सतत चांगल्या स्थितीमध्ये राहील. जर ते इंद्रियांच्या बाजूला राहिलं तर ते मात्र अधोगतीकडे जाईल. म्हणून इंद्रिय, मन आणि बुद्धी ह्या टप्पे आहेत भगवंताकडे जाणारे. इंद्रियांनी परमार्थ करावा का म्हणतात, त्याचं कारण ते आहे की कारण काय करा, भजन म्हणा तोंडानं, नाम घ्या, तीर्थयात्रा करा, सगळा इंद्रियांचा परमार्थ आहे. म्हणजे इंद्रियांचा परमार्थ मनापर्यंत गेला पाहिजे. मनाची एकरूपता बुद्धीशी झाली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं यथार्थ अशी काय होईल, अर्पण केल्यासारखं होईल. तू मन बुद्धी साचेशी असा शब्द माऊली वापरतात. म्हणून मन बुद्धीचं ऐकते तेव्हाच ते भगवंताशी एकरूप होतं. इतर वेळी एकरूप होऊ शकत नाही. म्हणून एकरूप याला एकमेव गोष्ट मनच आहे. म्हणून मन भगवंताला द्या. आणि शरीर काय असू दे, देह काय प्रपंचाचा दास, सुखे करो काम. काल आपण गोरा कुंभारांचा अभंग विचारात घेतला होता की तू काय कर, ही तू दे तुझे माझे रूप चित्ती राहो, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. संत काय बोलतात बघा, मुखामध्ये नाम आणि चित्तामध्ये तू असायला पाहिजेस. म्हणून पाहावा विठ्ठल आणि बोलावा विठ्ठल, या दोन्ही क्रिया एकदम घडल्या तर करावा विठ्ठल जीवभाव. हे काही पुन्हा काही करावं लागणार नाही. ही एकरूपता आहे. करावा विठ्ठल जीवभाव ही एकरूपता आहे. आणि मग पाहावा आणि बोलावा विठ्ठल ह्या क्रिया आहेत. पण या क्रिया मनापासून जर झाल्या तर जीवभाव शिल्लक राहत नाही.
म्हणून मनापासून व्हायला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात, तू प्रामाणिकपणानं तू मन बुद्धी साचेशी, जरी माझी या स्वरूपी अर्पिशी, तरी मातेची घ्या पावशी, ही माझी माझी शपथ घेऊन तुला सांगतो. देवाला सुद्धा शपथ घ्यायला आपण लावतो बघा. आता हे काय अर्जुनानं इच्छा केली नव्हती, शपथ घ्या आणि सांगा तरच मी ऐकणार आहे. वास्तविक आता शपथ घेऊन भगवंतांना सांगावं लागलं, ते आमच्यासाठी सांगावं लागलं. अर्जुनाचं जग अगोदरच पटलेलं होतं अर्जुनाला. 80 नंबरची ओवी, हेची कायसियावरी होय, ऐसा जरी संदेह वर्तत आहे. हे कशानं होईल? मन बुद्धी अर्पण करणं सोपं आहे काय? असं जर तुला वाटत असेल तरी अभ्यासून आधी पाहे, मग नव्हे तरी कोपे. अगोदर अभ्यास करतो, अगोदर साधना कर आणि मग मला सांग, विचारायला ये. कोपे म्हणजे माझ्यावर रागव. कोपे म्हणजे रागवणे. माझ्यावर रागवायचं आहे का तुला? माऊलीनी काल्पनिक तयार केलं आहे मग अर्जुन रागवेल वगैरे. तर काय म्हणतात भगवंत, तू माझ्यावर रागवू नकोस किंवा माझ्या बोलण्यावर संशय धरू नकोस. एक तर मी तुला शपथ घेऊन सांगितली, अजूनही तुला पटत नसेल ना, तर प्रत्यक्ष प्रयोग करून बघ. काय प्रयोग कर? अभ्यास कर. अभ्यास म्हणजे काय? साधना कर. काय साधनाच काय करत नसेल आणि म्हणशील मला अनुभव यायला पाहिजेत, अर्पण करण्याचे, मन बुद्धी अर्पण करण्याचे, भक्तीचे, भगवंताच्या सानिध्याचे अनुभव जर यायला पाहिजे असतील तर तू साधना कर. मग माझ्यावर खुशाल चीड, मग खुशाल रागाव. माझी प्राप्ती कशानं होईल असा जर तुला संदेह असेल, हे काहीसियावरी होय ऐसा जरी संदेह वर्तत आहे, तर काय कर? तरी अभ्यासूने आधी पाहे. अगोदर योगज्ञानाचा अभ्यास करून बघ. मग घडलं नाही मग नव्हे तरी कोपे. मग घडलं नाही तर चीड, तरच मला विचार. तुझा संशय होता म्हणून 2 गोष्टी भगवंतांनी पहिल्यांदा केल्या. पहिली गोष्ट केली, शपथ दिली, आणि दुसरी गोष्ट सांगितली, तुला हेही पटत नसेल ना तर तू काय कर? अभ्यास करून बघ. पण खरंच आहे, भगवंत सांगतात ते ऐकायसाठी अनुभवच आपल्याकडे असायला पाहिजे. हे कसं घडेल, काय होईल, अनुभव घेऊन बघावा. एवढे संत ओरडून सांगतात की मन गोड नाम गोड पुरे कोड सकळ ही, असं सारखं जर म्हणत असतील तर एकदा नाम घेता मन निवे, वाचे अमृतची स्त्रवे. हे तुकोबांचे अनुभव आहेत, मला सुद्धा यायला पाहिजेत ना. मग आता त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून भक्ती करावी, नाही तर नाम घेऊन सिद्ध करून बघावं आपण. प्रयोगानं सिद्ध होतं आणि सिद्ध झालं की कळेल खरंच नाम गोड आहे का, खरंच नामानं मन शांत होतंय का. पण मन शांत होणं, बुद्धी निश्चल होणं, हीच गोष्ट अर्पण करण्यामधली आहे. भगवंत म्हणतात तू बुद्धीने मनानं मला अर्पण कर, पण त्यासाठी तुला काय करावे लागेल? त्या मनाला ताळ्यावर आणण्यासाठी अभ्यास करावा लागेल. बुद्धी स्थिर करण्यासाठी तुला साधना करावी लागेल. आणि खरंच आहे ते. आणि तीच साधना म्हणजे माम अनुस्मरण, माझी आठवण ठेव. दुसरी मोठी साधनाच नाही. म्हणून सर्व कालेषु, सगळ्या काळामध्ये अखंडितपणानं अहर्निशी सदा परमार्थ करावा. सतत अखंडितपणाने माझ्या अनुसंधानामध्ये राहा. आणि माझ्या अनुसंधानामध्ये राहशील तर तुला प्रपंच बाधिक ठरणार नाही. आता प्रपंचाची बाधा आम्हाला झालेली आहे. त्या बाधेतून बाहेर पडायचं असेल तर माझं अनुसंधान हे भगवंताशी असले पाहिजे. आणि भगवंताशी जोडून देणारा एकमेव दुवा किंवा कनेक्शन कोणतं असेल तर नाम आहे. नामच आपल्याला तिथंपर्यंत घेऊन जाऊ शकतं. आपण म्हणतो ना, एखाद्या साहेबाची भेट घ्यायची असेल तर एखादा मध्यस्थ कोणतरी शोधूया आणि मध्यस्थाच्या द्वारे आपण साहेबाला भेटूया. तसं भगवंताला जर भेट घ्यायची असेल तर मध्यस्थ कोण असेल तर नाम आहे. त्या नामाला कधी विसरायचं नाही. आणि नाम घेताना मन नामाबरोबर असलं पाहिजे, बुद्धी नामाबरोबर असली पाहिजे. म्हणून मनाचा स्वभाव अगोदर चंचल आहे म्हणून संशय येऊ शकतो बरं का. संशयाला जागा आहे. मी काही चिडत नाही म्हणले 6व्या अध्यायामध्ये, कारण अर्जुनानं तक्रार केलेली आहे. ज्या मनानं हा सगळा योग आणि हा सगळा ज्ञान प्राप्त करायचं म्हणतोस भगवंता, ते मन किती चंचल आहे. चंचल ही मन कृष्णा प्रमाती बलबल दृढम. आणि त्याला पकडणं म्हणजे तशाहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम. वायूला पकडणे इतकंच अवघड आहे ते.
वारा कसा पकडता येईल मुठीत कुणाला, काय झोळीत पकडता येतो का, पिशवीत घालून ठेवता येतो काय, धरला धरला वारा म्हणून. तसं मन आहे. मन 10ही दिशाला फरकत असतं, फिरत असतं. या 10ही दिशातून त्याला ओढून आणावं लागतं. हा अभ्यास कर असं आता माऊली सांगायला लागलेले आहे. माऊली म्हणतात तुला जर माझं पटत नसेल तर तुझा संशय बरोबर आहे, पण संशय येतोय म्हणून शपथ दिली. आता शपथीवर जरी तुझा विश्वास नसेल तर पुढची एक गोष्ट सांगतो की तू अभ्यास कर म्हणून पुढे सुद्धा वर्णन केलेलं आहे. चंचली मन कृष्णावर उत्तर देतानाच भगवान म्हणाले अभ्यासेन तू कौंतेय वैराग्यानेच गृह्यते. अरे वैराग्याच्या आधारानं अभ्यासाच्या द्वारे तुला माझी प्राप्ती होऊ शकते आणि मन ताब्यात ठेवू शकतोस तू. तुझं मन तुला बुद्धी अर्पण करायची आहे ना, तर तू ह्यासाठी अभ्यासच कर. आणि अभ्यासासाठी वैराग्य पाहिजे. वैराग्याचा आधार घेऊन अभ्यास कर. वैराग्य विरक्त होऊन अभ्यास कर. फार महत्वाची गोष्ट आहे. आपण अभ्यास करतो पण विरक्ती नसते, आणि विरक्ती असली तर त्या ठिकाणी साधन असते. त्या ठिकाणी हेकाड वैराग्य म्हणतात समर्थ त्याला. उगाच टाकलं मला नकोच आहे, हे सोडणार आहे मी, टाकून देतो. हे टाकून देतो म्हणजे मनात असतंच म्हणूनच टाकलो म्हणतोय तो. टाकलं असं जोपर्यंत आठवण असते ना तोपर्यंत ते सोडलेलंच नसतं. मी सोडलंय, हे सोडलंय, मी ते सोडलंय. जगाला सांगण्यासाठी सोडलेलं असतं, जगाला दाखवण्यासाठी सोडलेलं असतं. खरं सोडणं हे मनाचं असतं. म्हणून इथं भगवंत म्हणतात वैराग्येनच गृह्यते. तुला हे प्राप्त कधी होईल? वैराग्याच्या आधारानं अभ्यासाच्या द्वारे तुला प्राप्त होईल. माऊलीने उईश टाकलेली आहे, पै वैराग्याची आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी केतुरीने एकच अवसरे स्थिरावेल. मागच्या अध्यायातल्या ओव्या आहेत बघा. कसं तरी कुठल्या क्षणी ते स्थिर होईल की. पण रोज प्रयत्न करतो का आपण? बैठक मारायची, आज थोडासा वेळ 15 मिनिटं झाली, मनच लागत नाही म्हणतोय आणि आपण उठतो. अरे कदाचित 16व्या मिनिटाला लागणार असेल, तू मध्येच उठलास, असं असण्याची शक्यता आहे ना. मध्येच का उठलास? तू थांब, मन लागेपर्यंत एक क्षणभरी, तरी क्षणभरी म्हणलेला आहे हा. निवांत मोठके काय म्हणतात, काय म्हणलेलं आहे, अगदी क्षणभरी तरी तू माझ्या त्या ठिकाणी स्थिर हो. आणि हे स्थिर होण्यासाठी ते म्हणतात तू पै वैराग्याचाही आधार, वैराग्याचा आधार घे. वैराग्य म्हणजे काय? समस्त जो प्रपंच आहे या प्रपंचाशी माझं देणं घेणं व्यवहारापुरतंच आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मी जर त्यांच्याशी संगत करायला लागलो तर ते मला दुःखच देतील. हा विचार मनात येऊन त्याप्रमाणे वागणं याला वैराग्य म्हणतात. या वैराग्याच्या आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, अभ्यासाला जर लावून बसवलंस तर मांडी मारून बस. ज्ञानेश्वरी समजून घे, पंचदशी समजून घे, दासबोध समजून घे, तुकोबांचे अभंग समजून घे, संतांच्या ओव्या समजून घे. अभ्यास कर. श्रीगुरूंना शंका विचार, संतांना शंका विचारून त्यातून समजून घे. अभ्यास कर. सतत नाम आणि ध्यानाचा अभ्यास कर, म्हणजे तुला कळायला लागेल. म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, म्हणून माझ्या ठाई अभ्यासे मिळे. भगवंत म्हणतात जर तुला माझ्या ठिकाणी प्राप्त व्हायचं असेल, मन बुद्धी अर्पित करायचे असेल, स्थिर करायचे असेल तर काय करायला पाहिजे? अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणून माझ्या ठाई अभ्यासही मिळे. मग काय माझ्यापर्यंत यायचं आहे? अभ्यासच कर. अभ्यास म्हणजे वाचन नव्हे बरं काय. बऱ्याच वेळा आपण म्हणतोय मुलांना, हे अभ्यासाला बसा रे. अभ्यासामध्ये चिंतन सुद्धा आहे, अभ्यासामध्ये भजन आहे, अभ्यासामध्ये नामस्मरण आहे, सगळा अभ्यासच आहे. ही नवविधा भक्ती ह्या अभ्यास आहे, आपण ते लक्षात घेत नाही. पण आणि दुसरी गोष्ट ज्ञानयोगामधला विवेक, वैराग्य, समाधी षटक याचा विचार करणं आणि तो त्या पद्धतीनं असणं हा अभ्यास आहे. अभ्यास म्हणजे वाचन नुसतं करणं नाही. आणि आम्ही अभ्यास करतोय, आम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतोय. ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा पुस्तकांना ग्रंथांचा अभ्यास नव्हे, शब्दांचा अभ्यास नको आहे, तर तो आतमध्ये उतरला पाहिजे. म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, म्हणून माझ्या ठाई अभ्यासही मिळे. तुकाराम महाराज त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास. असाध्य असणारा भगवंत जो साध्य करायचं असेल आणि प्राप्त करायचं असेल, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. त्याला कारण आहे अभ्यास. आपली तळमळ आहे,
तळमळ असेल ना, त्या तळमळीनं भगवंताची प्राप्ती होते. तळमळीच्या जोडीला भाव असेल ना, तर भावामुळं प्राप्ती होते. आणि त्या भावाबरोबर जरासं शास्त्रीय ज्ञान पण असेल, कोणता भाव आणि कशाबद्दलची तळमळ, तर त्यामुळं आपली परिपूर्णता प्राप्त होत असते. म्हणून संतांच्यावर श्रद्धा, श्रीगुरूंच्यावर श्रद्धा, भगवंतावर श्रद्धा आणि शास्त्रावर श्रद्धा, अशा ह्या 3 प्रकारच्या श्रद्धा आपण तरी जपून वापरल्या पाहिजेत आणि आपण आपल्याशी जपून ठेवल्या पाहिजेत. श्रद्धा म्हणजे काय? ते बोलतात ते खरं आहे आणि तेच बरोबर आहे आणि त्या पद्धतीनं चालणं, याला श्रद्धा म्हणतात. म्हणजे संत आणि श्रीगुरु हे एकच आहेत. ते सांगतात त्याप्रमाणे वागणं. दुसरी गोष्ट, भगवंतांच्या काही वचनं आहेत, त्या भगवंताच्या वचनाचं अनुकरण करणं, भगवंतावर प्रेम करणं, ही एक श्रद्धाच आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, जे आपण अभ्यास करतो शास्त्राचा, त्या शास्त्रावरती दृढ श्रद्धा, ही श्रद्धेचाच प्रकार आहे. असा भाव जर आणि प्रेम व्यक्त झालं तर तू या साधनेच्या द्वारे, अभ्यासाच्या द्वारे तू मलाच येऊन प्राप्त होशील, मलाच येऊन मिळशील. म्हणून म्हणलेलं आहे, दृढ झालेले हे सगळे प्रपंचाचे संस्कार जे असतात ते लवकर पुसले जाणार नाहीत. कितीही आपण बसलो ना, लवकर जातच नाहीत, डोकावत असतात ते. परमपूज्य डॉक्टर काका आपल्याला सांगतात ना, जुना कलर जो असतो, रंग घराचा भिंतीचा, तो काढायचा असतो आणि काढण्यासाठी असा जाडजूड तारेचा ब्रश वापरावा लागतो. ही साधना आहे बरं काय. म्हणजे जुने संस्कार खोडून काढायला लागतात, त्या ठिकाणी नवीन संस्काराची स्थापना करावी लागते. मध्ये मध्येच तो जुना कलर उठून दिसण्याची, बाहेर दिसण्याची शक्यता पण असते. त्यावेळी परत कलरचा मारा त्याच्यावरती करावा लागतो. त्यावेळी ते जुने संस्कार पुसून नवीन संस्कार उभे राहतील. म्हणून मनाला अनुभवाचं सुखच त्याला द्यावं लागेल. त्याला त्याची चटक द्यावी लागेल, भगवत नामाची चटक द्यावी लागेल. आणि त्यात त्याला वेळ लागलं ना, तर नामाशिवाय ते राहणारच नाही. म्हणून मनाला असा छंद नावून जोडला तरच भगवंत म्हणतात, तर तू नंतर माझ्यावर चिड, रागाव. अभ्यास केला तर मग विचार. अभ्यास करून आलेल्या शंकाच राहत नाहीत, पण अभ्यास करून राहिलेली शंका फार श्रेष्ठ दर्जाची असते. म्हणून म्हणतात, तू नंतर मला विचार, अभ्यास करून ये आणि मग बोल माझ्याशी. आपण अभ्यासाने बोलत नाही. ग्रंथ वाचल्याविना, संपूर्ण ग्रंथ वाचल्याविना जो करतो, दूषण ठेवतो. समर्थांची ओवी शेवटी आपण सवडच्या समासामध्ये आपल्याला बघायला वाचायला मिळते की जो संपूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय ग्रंथाला नावं ठेवतो, तो एक मूर्खच माणूस असतो. ग्रंथ तरी पूर्ण वाच बाबा. तसं साधना पराकोटीची कर, जशी सांगितली आहे संतांनी, तशी शास्त्रानं सांगितली तशी करत जा आणि मग बोल. म्हणून म्हटलं की ह्याची काय सेवरी होय, ऐसा जरी संदेह वर्तत आहे, तरी अभ्यासूने अधिप आहे, मग नव्हे तरी कोपे. आपण 79-80 ओवीवरती विचार केलेला आहे. पुढचा 8 नंबरचा श्लोक आता आणि त्यावरच्या ओव्या पुढच्या चिंतनामध्ये आपण पाहू. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.